नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024चा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हेच आज बघणार आहोत। अर्ज अचूक भरणे गरजेचे असते मित्रांनो। एकदा अर्ज भरला तर तो एडिट करता येत नाही, यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। ह्या ठिकाणी आल्यानंतर जर तुमच्याकडे यूजर नेम पासवर्ड असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता। ह्या ठिकाणी यूजर नेम टाकून घ्यायचा आहे, ह्या ठिकाणी पासवर्ड आणि ह्या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकून लॉग इन करायची आहे। ह्या ठिकाणी आपल्याकडे काही नाही म्हणून ह्या ठिकाणी आपण नवीन नोंदणी करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला यूजर नेम आपली ईमेल आयडी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड हा कॅपिटल, स्मॉल आणि @123 अशा स्वरूपात आपल्याला टाकून घ्यायचा आहे। मी टाकून घेतो। त्यानंतर परत आपल्याला तोच पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। मी स्क्रोल करून घेतो। या ठिकाणी आपल्या 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसंच ह्या ठिकाणी आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे। त्याच्यात काहीही चूक होऊ द्यायची नाही आहे। तेच नाव खाली देवनागरी लिपीमध्ये आपोआप येऊन जाईल। त्यानंतर मेल फिमेल या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि कॅप्चर कोड टाकायचा आहे। आणि रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपल्या जीमेल आय डीवर एक ईमेल गेला असेल, तो ईमेल ह्या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी ह्या ठिकाणी ओके या ऑप्शनवर क्लिक करतो आणि मोबाईलच्या स्क्रीनवर जातो। आपल्या जीमेलवर एक ईमेल आला असेल महापोलीस म्हणून, तो ईमेल आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणी व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे। ह्या ठिकाणी आपलं व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे। परत या ठिकाणी ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। परत या ठिकाणी आपल्याला लॉग इन करून घ्यायचे। मी ह्या ठिकाणी यूजर नेम टाकून घेतो, जी की मी ईमेल आय डी टाकली होती, आणि पासवर्ड टाकून घेतो। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपली लॉग इन सक्सेसफुली झालेली आहे। ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता आपलं नाव, ह्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर, ह्या ठिकाणी सिग्नेचर आणि फोटो अपलोड करण्याचं बाकी आहे। तर ह्या ठिकाणी अर्ज आणि छायाचित्र आणि सिग्नेचर अपलोड करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर पदासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपला अर्ज ओपन झाला आहे। या ठिकाणी आपल्याला 5 स्टेप पूर्ण करायचे आहेत। वैयक्तिक तपशील, आरक्षण तपशील, संपर्क तपशील, इतर तपशील आणि शैक्षणिक तपशील। तर या 5 स्टेप पूर्ण करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो। या ठिकाणी 10वी आणि 12वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसंच नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे, ते पण इंग्लिशमध्ये। तर ह्या ठिकाणी मी नाव टाकून घेतो। त्यानंतर वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे।
त्यानंतर आडनाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आईचं नाव, इंग्लिशमध्ये नाव टाकल्यानंतर ह्या ठिकाणी देवनागरी लिपीमध्ये आपोआप नाव ह्या ठिकाणी शो होईल. जर तुमच्या नावामध्ये काही चूक वाटत असेल तर तुम्ही गुगल इनपुट्स टूल यूज करून तुम्ही ते ठीक करून घेऊ शकता. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला पद सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला 5 पोस्ट आहेत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला जी पाहिजे ती ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलं तर त्या पोस्टसाठी परत तुम्ही अप्लाय करू शकत नाही. तर ह्या ठिकाणी मी पोलीस कॉन्स्टेबल पद सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर घटक, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करत आहात ते ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर पुढील पृष्ठ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आरक्षण तपशील द्यायचा आहे. तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का, असेल तर हो करा, अन्यथा नाही करा. त्यानंतर अंशकालीन आहात का, असेल तर हो करा, अन्यथा नाही करा. त्यानंतर माजी सैनिक आहात का, असेल तर हो करा, अन्यथा नाही करा. भूकंपग्रस्त असाल तर हो करा किंवा नाही करा. गृहरक्षक होमगार्ड असाल तर हो करा, अन्यथा नाही करा. अनाथ असाल तर हो करा, अन्यथा नाही करा. मी स्क्रोल करून घेतो. तुम्ही माजी सैनिकावर अवलंबून असाल, मुलगा मुलगी, तर असेल तर हो करा, अन्यथा नाही करा. त्यानंतर पात्र गुणधारक खेळाडू असाल तर होय करा, अन्यथा नाही करा. प्रकल्पग्रस्त असाल तर हो करा, अन्यथा नाही करा. पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात का, असेल तर हो करा, अन्यथा नाही करा. या ठिकाणी मी सर्व ठिकाणी नो करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कास्ट निवडून घ्यायची आहे. तुम्ही कोणता अर्ज करू इच्छिता. मी ह्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून अर्ज करत आहे म्हणून मी ओपन कॅटेगरी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर शिक्षण, ह्या ठिकाणी आपल्याला 12वी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक, ह्या ठिकाणी आपल्याला प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे. ह्या ठिकाणी आपल्याला 12वीच्या प्रमाणपत्राचा सीट नंबर वगैरे टाकून घ्यायचा नाही आहे. ते ह्या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्या प्रमाणपत्राचा क्रमांक. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. वय आपोआप शो होईल. त्यानंतर पुढील पृष्ठ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला संपर्क तपशील द्यायचा आहे. या ठिकाणी जसा आधार कार्डवर ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मी संपूर्ण काही टाकून घेतो. या ठिकाणी आपल्याला राज्य निवडायचं आहे. तर या ठिकाणी मी महाराष्ट्र करतो. या ठिकाणी आपला जिल्हा, त्यानंतर या ठिकाणी तालुका, त्यानंतर या ठिकाणी गाव नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. त्यानंतर मुक्काम पोस्ट, त्यानंतर या ठिकाणी आपला पिनकोड टाकून घ्यायचा आहे. जर तुमचा परमनंट ॲड्रेस हाच असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करून घ्यायची आहे. मी टिक करून घेतो. जर तुमचा हा ॲड्रेस परमनंट नसेल तर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची नाही आहे आणि खाली ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे जो आज आपला करंट ॲड्रेस आहे तो.
तर माझा हाच परमनंट आहे म्हणून मी या ठिकाणी टिक करतो आणि पुढील पृष्ठ या ऑप्शनवर क्लिक करतो. या ठिकाणी आपल्याला इतर तपशील द्यायचा आहे. या ठिकाणी आपला धर्म, आपला जो धर्म असेल, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, मुस्लिम, पारशी, ऑदर जे काही असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर जात, त्यानंतर पोटजात, शासकीय, निम्न शासकीय, सैन्य दलामध्ये सध्या सेवेमध्ये आहात का, असाल तर होय करा, अन्यथा नो करा. त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, या ठिकाणी आपल्याला नॅशनॅलिटी द्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला नॅशनॅलिटी जावा क्रमांक टाकायचा आहे, त्यालाच आपण सिरियल क्रमांकसुद्धा म्हणतो. आणि ज्या दिवशी आपल्याला नॅशनॅलिटी इश्यू झाली होती ती डेट टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी विचारत आहे तुम्ही आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का, तर या ठिकाणी आपण आरक्षण तपशीलमध्ये नाही केलेलं आहे म्हणून या ठिकाणी काही आलेलं नाही आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर, जर तुम्ही OBC वगैरे कास्टमध्ये येत असाल तर या ठिकाणी आपल्याला नॉन क्रिमिलियर द्यावं लागणार आहे. तर असेल तर होय करा. आणि या ठिकाणी आपल्याला नॉन क्रिमिलियरचा जावा क्रमांक आणि इश्यू डेट या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरत आहे म्हणून या ठिकाणी मी नाही करणार आहे. पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण केलेली आहे का, तर या ठिकाणी हो करायचं आहे. उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का, तर या ठिकाणी हो करायचं आहे. या ठिकाणी NCC प्रमाणपत्र असेल तर नो हो किंवा नो करायचं आहे. जर तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन असेल तर या ठिकाणी होय करा, अन्यथा नाही करा. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला MSCIT किंवा कम्प्युटर काही कोर्स झालेला असेल तर या ठिकाणी हो करा, अन्यथा नाही करा. आत्मग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असेल तर हो करा, अन्यथा नाही करा. आणि पुढील पृष्ठ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक तपशील आपल्याला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला अर्हता आपल्याला 12वी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक विद्यापीठाचं नाव आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्यानंतर या ठिकाणी उत्तीर्ण, तर या ठिकाणी आपल्याला पास करायचं आहे. त्यानंतर निकालाचे वर्ष, ज्या दिवशी रिझल्ट लागला होता ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्राप्त गुण, त्यानंतर एकूण गुण, या ठिकाणी आपल्याला विचारत आहेत की तुम्ही पदवीधर आहात का, तर असेल तर होय करा, अन्यथा नाही करा. त्यानंतर विचारत आहे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले आहे का, असेल तर होय करा, अन्यथा नाही करा. या ठिकाणी विचारत आहे पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु निवड यादीमध्ये अंतिम निवड झालेली नाही अशांना महाराष्ट्र सुरक्षा महामंडळामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहात का, असेल तर या ठिकाणी हो करा, अन्यथा नाही करा. तर या ठिकाणी मी हो करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्या डिक्लेरेशनवर आपल्याला टिक करायची आहे. त्यानंतर अर्जाचे पूर्वदृष्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला संपूर्ण अर्ज व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे, कारण की एकदा अर्ज हा सेव्ह केला तर तो परत एडिट करता येणार नाही. तर काळजीपूर्वक फॉर्म बघून घ्या. त्यानंतर बंद करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला परत एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे अर्ज व्यवस्थित आहे का. त्यानंतर या ठिकाणी ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला टोकन नंबर आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायची आहे.
तर या ठिकाणी आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतो. या ठिकाणी छायाचित्र अपलोड करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला फोटोची रुंदी 160 पिक्सेल असली पाहिजे आणि फोटोची हाईट 200 ते 212 पिक्सेल असली पाहिजे आणि फोटोची साईज ही 5 KB ते 20 KB पर्यंत असली पाहिजे. त्यानंतर चूज फाईलवर क्लिक करून आपली फोटो सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि अपलोड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली फोटो सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. त्यानंतर सेव्ह फोटो या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे. ह्या ठिकाणी सिग्नेचरची रुंदी ही 256 पिक्सेल असली पाहिजे आणि हाईट 64 पिक्सेल असली पाहिजे आणि साईज ही 5 KB ते 20 KB पर्यंत असली पाहिजे. ह्या ठिकाणी मी चूज फाईल या ऑप्शनवर क्लिक करून सिग्नेचर सिलेक्ट करून घेतो आणि अपलोड या ऑप्शनवर क्लिक करतो. या ठिकाणी आपली सिग्नेचर अपलोड झालेली आहे. त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करून मी सिग्नेचर सेव्ह करून घेतो. या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर आपले अपलोड झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर बॅक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. परत या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला टोकन नंबर, ह्या ठिकाणी फोटो स्टेटस अपलोडेड आणि या ठिकाणी आपली फीस आणि या ठिकाणी आपल्याला पे नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपली फीस भरून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपला टोकन नंबर आलेला आहे. पुढे जा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी शुल्क भरणा या ऑप्शनवर आल्यानंतर या ठिकाणी आपला टोकन नंबर, या ठिकाणी आपले संपूर्ण नाव आणि या ठिकाणी आपली टोटल फीस शो होत आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन भरणा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे. आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर राईट साईडला क्लिक करायचं आहे. यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 5 ऑप्शन दिसतील: नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR, वॉलेट्स आणि UPI. मी सिम्पली QR कोड सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर भीम UPI, त्यानंतर मेक पेमेंट. या ठिकाणी आपल्याला कोणत्याही स्कॅनरनं स्कॅन करून आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.